कान कशाचा आहे आता? कान कशाचा आहे? कानाद्वारे शब्द कळतो आणि शब्द कोणत्या पंचमहाभूताचा गुण आहे? आकाश. म्हणजे कान कशाचा आहे? शब्द कशाचा आहे? आकाशाचा गुण आहे ना. कान सुद्धा कशाचा आहे? आकाश. आता त्वचा, स्पर्श हा कोणत्या पंचमहाभूताचा गुण आहे? वायू है ना. म्हणजे त्वचा कोणाची आहे? रूप आहे. रूप हे कोणत्या पंचमहाभूताचा गुण आहे? डोळा कोणाचा आहे? आता जिव्हा रस कोणत्या पंचमहाभूताचा गुण आहे? पाण्याचा. म्हणजे जिव्हा कोणाची आहे? पाण्याची. समोर लिहा. आता गंध जो आहे कोणत्या पंचमहाभूताचा गुण आहे? मोठ्याने बोलायला. कशाचा? पृथ्वीचा. म्हणजे आता नाक कोणाचं आहे? अलग लक्षात. आता कान जी ज्ञानेंद्रिय आहे आपल्याला, कानाद्वारे काय कळतं आपल्याला? शब्द. इतर ज्ञानेंद्रियाद्वारे शब्द कळणार फक्त कान. मग त्याचा विषय कोणता आहे? कानाचा विषय. कानाचा विषय काय आहे? शब्द आहे. काय आहे ना? शब्द आहे. आणि शब्द कोणत्या पंचमहाभूताचा गुण आहे? आकाश. म्हणजे कान कशाचा आहे? त्वचा कशाची? वायूची. कशामुळे? त्वचा वायूची कशामुळे? कारण वायूचा गुण जो स्पर्श कशाद्वारे कळतो? त्वचाद्वारे कळतो. म्हणजे वायूची काय आहे? त्वचा ही वायूची. डोळा अग्नीचा. कशामुळे अग्नीचा आहे? कारण अग्नीचा जो विषय गुण काय? रूप. जो डोळ्याद्वारे कळतो. डोळा सुद्धा कशाचा आहे? डोळा अग्नीचा. रूप बी कशाचे आहे? अग्नीचा. त्वचा वायूची. स्पर्श विषय बी कोणाचा आहे? वायूचा. कान कशाचा आहे? आकाशाचा. कशामुळं? कारण कान बी आकाशाचा, शब्द बी आकाशाचा. म्हणून हे दोन्ही बी कशाचे तर शब्द बी आकाशाचा आणि कान बी. याला ज्ञानेंद्रिय म्हणते. कान, त्वचा, डोळा, जिव्हा आणि नाक याला काय म्हणायचं? ज्ञानेंद्रिय. कारण कशामुळे ज्ञानेंद्रिय का म्हणतो आपण याला? कारण याच्याद्वारे ज्ञान. जगाचं ज्ञान कशाद्वारे होतं? ज्ञान इंद्रियाद्वारे ज्ञान होतं ना. सगळ्या संपूर्ण विश्वाचं ज्ञान कशाद्वारे होते तुम्हाला? ज्ञानेंद्रिय. जर ज्ञानेंद्रिय बंद झाले तर जग कळेल का? कान नाही आपल्याला. त्याच्यासाठी शब्द विषय नाही. एखाद्याला डोळा नाही, त्याच्याकरता कोणता विषय नाही? रूप विषय. समजा एखाद्याला नाकच नाही, म्हणजे असं नाक आहे पण गंध त्याच्याद्वारे कळत. ते नाक आहे का? जर नाक नसल म्हणजे गंध विषय काही जणांना त्या नाकामध्ये ते सूक्ष्म संवेदना असते ना, ती संवेदना नष्ट झालेली नाहीशी झालेली. त्याच्यामुळे नाक असतं साचा असतो पण सुगंध बी येत नाही, दुर्गंध बी येत नाही. म्हणजे नाकाचा विषय जो गंध आहे तो कशाचा आहे? पृथ्वीचा. पृथ्वीचा गुण कोणता आहे? गंध. आणि तो कशाद्वारे कळतो? पृथ्वीचा गंध गुण कशाद्वारे कळतो? नाकाद्वारे. नाक कशाचं आहे? पृथ्वीच. म्हणजे पाचही ज्ञानेंद्रिय पंचमहाभूताचे आहेत. कशाचे? हे नीट लक्षात घ्या. कान म्हणले की काय आठवलं पाहिजे आपल्याला?
शब्द शब्द कशाचा गुण आहे? कान कशाचा आहे? त्वचा. त्वचाद्वारे काय कळतं? स्पर्श कळत. आणि स्पर्श हा कोणाचा गुण आहे? आणि मग त्वचा कोणाची आहे? वाईट. डोळा. डोळ्याद्वारे काय कळतं? रूप. रूप हा कोणत्या पंचमहाभूताचा गुण आहे? म्हणजे डोळा कशाचा आहे? अग्नीचा. जिव्हेद्वारे काय कळतं? रस. रस हा कोणत्या पंचमहाभूताचा गुण आहे? हा, पाण्याचा. म्हणजे जीव कोणाची? पाण्याची. नाक. नाकाद्वारे काय कळतं? गंध. कोणत्या पंचमहाभूताचा गुण आहे? नाक कोणाचं आहे? लक्षात सगळं पंच ज्ञानेंद्रिय पंचमहाभूताच्या. याच्यामध्ये आपलं आहे काय? मनाचे झाले सगळे पंच ज्ञानेंद्रिय पंचमहाभूत. आता या ठिकाणी आपल्याला जे ज्ञानेंद्रियाद्वारे तुम्हाला कळलं, काय काय कळालं ज्ञानेंद्रियाद्वारे? शब्द कळाला, स्पर्श कळाला, रूप कळाला, पुन्हा रस कळाला, पुन्हा जे तुम्हाला ज्ञानेंद्रियाद्वारे कळालं त्याला स्थूल. काय म्हणतात त्याला? जे जे काही असो. शरीर कशाद्वारे कळालं आपल्याला? ज्ञानेंद्रियाद्वारे कळालं. शरीर कसं आहे? स्थूल. आणि आता घर घर कसे? अग्नी समजा उष्णता तुम्हाला त्वचेद्वारे कळाली. मग उष्णता कशी आहे? स्थूल आहे का कशी? स्थूल आहे ना. जे ज्ञानेंद्रिय योग्य, जे ज्ञानेंद्रियाद्वारे कळतं, जे ज्ञानेंद्रियाद्वारे कळतं त्याला स्थूल म्हणतात. काय काय करतं ज्ञानेंद्रियाद्वारे? आपल्याला शब्द कळतो. म्हणजे आले, गाणे, अभंग असो, हरिपाठ असो, कशाद्वारे कळालं? ते शब्द अनेक ज्ञानेश्वरीचे शब्द, गाण्यातले शब्द, जे जे आपण बोलतो ते सगळे काय आहेत? सगळे शब्द कसे? ते फुले. कशामुळं? ते कानाद्वारे कळाले. कशाद्वारे कळाले? कानाद्वारे कळाले. बाहेरचे जे शब्द आहेत कशाद्वारे कळाले? ते कानाद्वारे कळाले. म्हणून शब्द हा स्थूल आहे. शब्दाला काय? जे कळलं तुम्हाला, कानाद्वारे शब्द कळाला, पुन्हा त्वचेद्वारे स्पर्श कळाला, डोळ्याद्वारे रूप कळालं, जिभेद्वारे रस कळाला, पुन्हा नाकाद्वारे गंध कळाला. म्हणजे 5 जे बाहेरचे विषय आहेत ते सगळे कसे येतात? स्थूल येतात. कशामुळं? कारण ते ज्ञानेंद्रियाद्वारे कळाले. आणि आता दुसरा एक शब्द आहे. आता हे झालं स्थूल. स्थूल म्हणजे काय? जे आपल्याला ज्ञानेंद्रियाद्वारे कळतं त्याला काय म्हणायचं? स्थूल. सूक्ष्म म्हणजे काय? ज्ञान इंद्रिया वाचून त्याचा व्याख्या देऊन. ज्ञान इंद्रिया वाचून जे कळतं त्याला सूक्ष्म म्हणतात. ज्ञान इंद्रिया वाचून जे कळतं त्याला काय म्हणायचं? सूक्ष्म. आता काय काय कळतं ज्ञान इंद्रिया वाचून? त्याला ज्ञान इंद्रियाची गरज लागत नाही पण कळत. आता मन, मन कळायला काय लागतं सांगा बरं? डोळा लागतो का? कान लागतो का? त्वचा लागते का? मनामध्ये तुमच्या काही शब्द आहेत, तुम्ही झोपले तरी ते तुम्हाला मनातले शब्द आहेत की नाही? मनात शब्द, मनात रूप आहेत की नाही? समजा आई म्हणलं, आईचं रूप आलं मनात, ते कोणत्या ज्ञानेंद्रियात दिसतं का? मनात आहेत ना चित्र.
आता रस म्हणलं, समजा आता आंबा म्हणलं तुम्हाला, आंब्याचा रस ध्यानात आणला. हा? कशा वाचून? इंद्रिया वाचून. हे मनामध्ये शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे आणि गंध आहे. 5 विषय आहेत मनात. पण मनात कळण्यासाठी कोणते ज्ञान इंद्रिय लागत नाही. मनात तुम्हाला डोळे रूप दिसतंय, त्याला मन काय आहे? सूक्ष्म. काय मन? मनाला काय म्हणायचं? सूक्ष्म. आणि याच्या मनामध्ये चालणारा आहे आत्मा. तो बी कसा आहे? सूक्ष्म. आत्मा सुद्धा कसा आहे? मन मी सूक्ष्म. आणि मनामध्ये आपलं ज्याच्याकडून शरीर जिवंत आहे त्याचं नाव काय आहे? आत्मा डोळ्याने दिसणार आहे का? पण आहे की नाही? आहे. आणि ते आपण कोण? आत्मा. आता स्थूल सूक्ष्म दोन्ही कळाले का? कसे? जे ज्ञान इंद्रियाद्वारे कळलं त्याला काय म्हणायचं? स्थूल. आणि जे इंद्रिय वाचून कळलं त्याला काय म्हणायचं? मन बी कळत, आत्मा बी कळत. दोन्ही कळतात की नाही? पुन्हा ज्ञान इंद्रिय सुद्धा सूक्ष्म आहेत. कोणते? समजा एखाद्याला कान आहे, साचे आहे पण ऐकू येत. मग आता आपण अनुमान प्रत्यक्ष कसे? ज्या अर्थी ऐकू येत त्या अर्थी कान आहे, ज्या अर्थी दिसत त्या अर्थी डोळा आहे, ज्या अर्थी आपल्याला रस कळत, खारट आंबट तिखट कळत त्या अर्थी आपल्याला जीव आहे, ज्या अर्थी आपल्याला गंध कळतो त्या अर्थी आपल्याला नाक आहे. असं अनुमान प्रत्यक्ष म्हणजे इंद्रिय. त्या अनुमान प्रत्यक्ष. इंद्रिय कशा आहेत? अनुमान प्रत्यक्ष. मला एक उदाहरण सांगतो. ज्ञान इंद्रिय किंवा सगळे इंद्रिय कसे आहेत? अनुमान प्रत्यक्ष. समजा एखाद्या ठिकाणी धुपण निघाला, मग तिथं दिसतं आहे डोळ्यात पाहिलं आपण, स्वप्नावून काय अंदाजा केला आपण, तिथं दिसतं आहे. समजा विमान वरून चालला, केवढं दिसतं विमान? लहान दिसतं, पण आपण अनुमान काय केलं की मोठं. तसं या ठिकाणी ज्या अर्थी आपल्याला डोळ्याने दिसायले त्या अर्थी आपण आंधळे नाही, ज्या अर्थी आपल्याला कानाने ऐकू आलं त्या अर्थी आपण बहिरे नाहीत. याला म्हणते अनुमान प्रत्यक्ष. काय म्हणायचं याला? म्हणजे इंद्रिय सूक्ष्म आहे, मन बी काय आहे? सूक्ष्म आहे. इंद्रिया वाचून कळत. तर मनामध्ये आपल्या काय चालू आहे त्याला इंद्रिय लागत आहेत का? बाहेरचं रूप पाहण्यासाठी इंद्रिय लागते, बाहेरचे शब्द ऐकण्यासाठी काय लागते? इंद्रिय लागते, बाहेरचा रस घेण्यासाठी काय लागते? जीव लागते नाही. गंध घेण्यासाठी बाहेरचा काय लागतं? नाक लागतं. म्हणजे आपल्याला जे बाहेरून जे जगाचं ज्ञान होतं, म्हणजे आता शरीर कसं आहे? स्थूल आहे का सूक्ष्म आहे? ज्ञानेंद्रियाद्वारे कळलं आपलं शरीर, म्हणजे ते कसं आहे? आता ज्ञानेंद्रियाद्वारे कळत त्याला काय म्हणायचं? स्थूल. आणि जे इंद्रिया वाचून कळत त्याला काय म्हणायचं? इंद्रिया वाचून मन एक कळत. ज्या अर्थी आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, तो आज चालू आहे त्या अर्थी आत्मा इथं आहे, त्याला तुमच्या आत्मा आहे. कशावरून? आपल्याला बोलता यायलंय, बसता यायलंय, आपल्याला कळायलंय. शब्द कळाले की नाही तुम्हाला? कानाद्वारे शब्द कळाले. मग आता कानाद्वारे, कान तर पृथ्वीच आहे, आपलं आकाशाच आहे, आकाशाला काही कळत नाही. मग कानाद्वारे शब्द मनात कळाले. कोणाला कळाले? आत्मा. म्हणजे आपण. कानाला शब्द नाही कळाले, कारण कान कशाचा आहे? कशाचा आहे कान? आकाश. आकाशाला काही कळत? कान तर कशाचा आहे?
आकाशाचा, कानाला काय कळत नाही. कानाद्वारे शब्द मनात आला आणि मनामध्ये सुद्धा मनातच आत्मा असल्यामुळं कोणाला कळाला हा शब्द? आत्म्याला, म्हणजे तुम्हाला. आत्मा म्हणजे तुम्ही शरीर नाही ना, कोण आहे तुम्ही? नाही. मग आपल्याला या ठिकाणी आता स्थूल आणि सूक्ष्म तुम्हाला लक्षात आलं ना? जे इंद्रियाद्वारे कळत त्याला स्थूल म्हणायचं. जे इंद्रिया वाचून कळत, इंद्रिय नसताना ते तुम्हाला मनामधला हरिपाठ आठवत नाही. मनातले मनात तुम्ही आता एखादा प्रश्नाचं उत्तर पाठ केलं, मनामध्ये तुम्हाला कशाची गरज आहे का? ज्ञानेंद्रियाची गरज आहे मनात आठवायला. मन काय आहे? इंद्रिया वाचून मनामध्ये जे कळत त्याला सूक्ष्म म्हणा. म्हणजे मन कसं झालं? सूक्ष्म. मनाला काय म्हणायचं? मन हे सूक्ष्म आहे, आत्मा बी सूक्ष्म. आणि ज्ञानेंद्रिय जे आहेत ते सुद्धा कसे येतं? सूक्ष्म आहे. म्हणजे डोळ्याद्वारे डोळा दिसतो का? आपण अनुमान करायचे की आपल्याला डोळा आहे. ज्या अर्थी आपल्याला रूप कळालं त्या अर्थी आपल्याला काय आहे? डोळा आहे असा अनुमान प्रत्यक्ष. त्याला काय म्हणते? अनुमान प्रत्यक्ष. म्हणजे ज्ञानेंद्रिय सूक्ष्म. आता या ठिकाणी आपलं जे शरीर बनलेलं आहे बरं का, पंचमहाभूतांपासून बनलेलं. आता याच्यामध्ये पृथ्वीचे भाग किती आहेत ते तुम्हाला सांगतो. म्हणजे त्याला स्थूल देह म्हणते. कशाचे आपल्याला ज्ञान करून घ्यायचा? देहाचं. पण कोणत्या देहाचं? स्थूल देह. आपल्याला 4 देह आहेत, पण आपल्याला काय वाटतं? एकच देह. इथे किती देह आहेत? 4. त्याच्यातला पहिला देह आहे स्थूल देह. म्हणजे आता याच्या स्थूल देहामध्ये पृथ्वीचे कोणते भाग आहेत? आपल्या शरीरात पृथ्वीचे 5 भाग आहेत शरीरात. किती भाग आहेत? 5. आपले जे वरचे केस आहेत ना, हे कशाचे येतात? पृथ्वीचे. केस. केसाच्या खाली काय आहे? त्वचा. त्वचेच्या खाली शिरा आहेत ना, आपल्या नाडी म्हणतो ना आपण त्याला. आणि नाडीच्या खाली काय आहे? मांस. मांसाच्या खाली काय आहे? अस्थि, म्हणजे हाड. हे नीट लक्षात ठेवा. पृथ्वीचे 5 भाग आपल्या शरीरात. कोणते कोणते? केस. पुन्हा जी त्वचा आहे ना, हे कशाची? मातीपासून तयार झाली. पुन्हा नाड्या, ह्या सुद्धा कशाच्या येतात? पृथ्वीच्या. पुन्हा मांस, जे मांसल भाग आहे ना, ते सुद्धा कशाचा आहे? पृथ्वीचा. आणि हाड सुद्धा कशाचे येतं? म्हणजे 5 भागापासून ह्या 5 वस्तू आपल्या शरीरामध्ये आपल्या इथं आहेत की नाही? त्या पृथ्वीच्या आहेत का कशाच्या? पृथ्वीच्या. हे तर लिहून हे सगळं. याला स्थूल देहापैकी हे जो आपल्याला दिसणारा देह आहे, ज्ञान इंद्रियाद्वारे हा देह आपल्याला कळतो, म्हणून याला कोणता देह म्हणतात? स्थूल देह. कारण हा देह ज्ञान इंद्रियाद्वारेच कळतो आपल्याला, है ना? सगळ्याचे देह कळाले तर डोळे रूप दिसायले, है ना? शब्द कळाले आपल्याला, शरीराचा शब्द कळतो ना. त्वचा किंवा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आपल्या शरीराला आहे की नाही? रूप आहे ना. पुन्हा शरीराला शब्द आहे, रस आहे, गंध आहे, वास येतो की शरीराला. आणि शरीराला काय पुन्हा कोणतं राहिलं? शब्द, स्पर्श. स्पर्श होतो नाही. असे हे पृथ्वीचे 5 भाग आपल्या शरीरामध्ये आहेत. तुझ्या लक्षात आले की नाही? केस कशाचे तर पुन्हा त्वचा कशाची?
पृथ्वीचे. पुन्हा नाऱ्या कशाचे येतात? पृथ्वीचे. आणि हा आणि मांस, हे मांसल भाग येतात, मांस म्हणतो ना आपण, ते सुद्धा कशाचे आहे? पृथ्वीचं. आणि ते हाडे हे सगळे कशाचे येत? पृथ्वीचे. कशामुळे पृथ्वीचे ते? कारण ते कठीण. पृथ्वी कशी आहे? कठीण आहे का द्रवरूप आहे? द्रवरूप काय आहे? पाणी. आता पाण्याचे जे आपल्या शरीरामध्ये पातळ भाग आहेत बरं का, ते कशाचे येतं? पाण्याचे. पातळ. आता समजा लाळ आहे. आपल्या शरीरात आपल्या लाळ कशाची येते? पातळ असल्यामुळे कशाची? लाळ पाण्याची. पुन्हा घाम आहे की नाही आपल्याला? हा कशाचा आहे तो? रक्त कशाचं आहे? कशामुळे पाण्याचं येते? हा रक्त कसं आहे? पातळ. म्हणून कशाचं येते? पाणी. मूत्र आहे ना आपल्या शरीरात, ते कशाचं आहे? पाणी. पातळ असल्यामुळे. हा आता हे भाग असं लांबून आपल्या शरीरामध्ये आहे आणि हे आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. पातळ जो भाग आहे विज्ञानामध्ये आपण शिकतो ना, ज्ञानेंद्रिय दिलेले, पंचमहाभूत पण दिलेले विज्ञानामध्ये, हे सगळं आहे, पण आपलं त्याच्याकडे काय नाही. म्हणून या ठिकाणी आणि पुन्हा एक पातळ पदार्थ आपल्या शरीरामध्ये ज्याच्यापासून शरीर तयार होते, ते वीर्य सुद्धा कशाचं आहे? पाण्याचं. पातळ भाग आहे. असे हे 5 भाग कशाचे येतात? पाण्याचे 5. हे आपल्याला लक्षात आले. त्याच्यानंतर आता पृथ्वीचे 5 भाग लक्षात आले. हा पाण्याचे 5 भाग, अग्नीचे 5 भाग. अग्नीचे 5 भाग. अग्नीमुळे काय होतं माहिती का? तहान आणि भूक लागते. तहान कशामुळे लागते आपल्याला? जर आपल्या शरीरामध्ये आपण गारच पाणी टाकीत राहिलो तर अन्न पचन क्रिया होत नाही. आपल्या आपल्या पोटामध्ये कोणता अग्नी असतो? उदराग्नी असतो ना, ते आपलं अन्न शिजवतो ना. आपल्याला उन्हाळ्यामध्ये तहान जास्त लागते. कशामुळे लागते? म्हणजे तहान आणि भूक अग्नीमुळे. त्याच्यानंतर आपल्याला झोप लागते. कशामुळे लागते? शरीरात जर अग्नी नसेल तर झोप लागत. समजा गार गार वारा यायला तर झोप लागते. मग पुन्हा आपल्याला आळस येतो. कशामुळे येतो माहिती आहे का? अग्नी. तहान, भूक, झोप, आळस आणि तेज. म्हणजे आपल्या शरीरामध्ये टवटवीत चेहरा कधी दिसतो? जर अग्नी शरीरात असेल तर. म्हणजे तहान, भूक कशामुळे लागते? अग्नीमुळे. झोप कशामुळे लागते? अग्नीमुळे. पुन्हा समजा आपल्याला ताप आले, उठा वाटतं का? म्हणजे झोपून राहतात ना. म्हणजे अग्नीमुळे झोप लागते. आळस सुद्धा कशामुळे येतो? आपण म्हणतो ना पाणी मारायला. आपण समजा अभ्यास करत असताना जर झोप यायला लागली तर काय करतो आपण? पाणी मारतो. म्हणजे झोप अग्नीमुळेच येते. आळस बी अग्नीमुळे येते. चेहऱ्यावर जी टवटवी येते ती कशामुळे असते?
म्हणजे हे 5 भाग आपल्या शरीरात आहेत की नाही? ताण लागते, भूक लागते, आळस येतो, झोप लागते की नाही, पुन्हा चेहऱ्यावरती टवटवी आहे, कशामुळे आपल्या शरीरात आहेत की नाही? त्या अग्नी कशाचे ते आता वायू, वायूचे पण 5 भाग आपल्या शरीरामध्ये आहेत. एक लक्षात द्या, याला स्थूल देहाचा आमचा अभ्यास चालू. कोणत्या देहाचा? पृथ्वीचे 5 भाग सांगितले, पाण्याचे 5 भाग आणि अग्नीचे 5. आता वायूचे 5 भाग आपल्या शरीरामध्ये आहेत, त्याचा आपण वापर करतो. चलन है ना, चलतो ना आपण, शरीरात वायू नसतो तर चालता येत नाही. आपण जे वळतो, वळण, आपण जे वळतो ना, ते कशामुळे घडतं? वायूमुळे. किंवा धावण, चलन म्हणजे चलणं, हा, वळण म्हणजे वळणं, आणि धावणं पळतो आपण. जर आपल्या शरीरामध्ये वायू कमी असेल तर आपल्याला चालता येत नाही, वळता येत नाही आणि धावता येत. ती लक्षात आले का? चलणं तुम्हाला आहे की नाही, चालता की नाही, तुम्ही वळता की नाही, पुन्हा धाव पळता की नाही, आणि त्याच्यानंतर आहे प्रसरण. त्यांनी नाही का 140 तर काढले फक्त. म्हणजे आपण वायू अंगावर हात पाय लावू शकतो, त्याला प्रसरण है ना. पाय लावत नाही आपण, वायू नसल पाय लावता येत नाही. अर्धांग वायू झाला, पाय लावता येत का? ते प्रसरण. आणि 5 नंबर अंकुचन म्हणजे आखडणं. हे कळालं ना तुम्हाला? चलन म्हणजे चलणं. कशामुळे घडतंय सगळं? ते वायूचे 5 घटक आपल्या शरीरामध्ये आहेत. चलन होतं, वळण होतं, धावण होतं, प्रसरण म्हणजे पान असं लांब, आणि अंकुचन 5 वस्तू आपण याचा वापर करतो की नाही? हे कशामुळे घडतं? वायूचे हे 5 गुण किंवा 5 तत्व आपल्या शरीरात आहेत की नाही? चलन, वलन, धावन, प्रसरण आणि अंकुचन. आता किती भूत राहिलं? आकाश. शेवट झाला आहे ना आता. आता हे किती झाले? आता लोक पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आता आकाशाचे 5 भाग आपल्या शरीरामध्ये आहेत. आकाश म्हणजे पोकळ भाग. पोकळ भाग आपल्या शरीरात आहे की नाही? ठेवून घ्या. पोकळ भाग कुठे? नंबर 1 डोक्यामध्ये आहे. पोकळ भाग आहे ना, बिंदू त्याच्यामुळे म्हटलं ना, हा, त्याला म्हणायचं स्थिर आकाश. कोणतं आकाश आहे? स्थिर आकाश. म्हणजे डोक्यामधला पोकळ भाग, त्याच्यामध्ये लहान मेंदू आणि मोठा मेंदू आणि नसा त्याच्यामुळे फीट झाल्या. कुठला पोकळ भाग? डोक्यामधला. त्याला स्थिर आकाश. नंबर 2 कंठामध्ये आपलं अन्न आणि पाणी जात ना, म्हणजे पोकळ भाग जात का? त्याला म्हणजे कंठ आकाश. कोणता आकाश? आहे की नाही कंठात आकाश? पोकळ भाग आहे की नाही? आकाश म्हणजे पोकळ भाग. डोक्यामध्ये पोकळ भाग आहे, मेंदू हे सगळं फिट झालं तिथं. पोकळ भाग नसता तर मेंदू कशी चालला असता की देवा? म्हणजे आकाश स्थिर आकाश, डोक्यामधला पोकळ भाग, कंठामधला पोकळ भाग आणि हृदय आकाश.
श्वास घेण्यासाठी जागा आहे ना, त्याला म्हणते ते हृदय आकाश. कोणतं आकाश? हृदय आकाश. आणि पोटामध्ये अन्न साठवल्या जातं, बरं का, त्याला म्हणते उदर आकाश. उदर म्हणजे पोट है ना, त्याला काय म्हणायचं? उदर आकाश. किती झाले आता? शिर आकाश, कंठ आकाश, हृदय आकाश, उदर आकाश आणि कमरामध्ये जो पोकळ भाग आहे त्याला काय म्हणायचं? कट्या आकाश. काय म्हणायचं त्याला? प्रत्येक पंचमहाभूताचे पाच पाच काय आहेत? पाच पाच घटक सांगितले तुम्हाला. याला म्हणायचं स्थूल देह. आपला सगळा देह कशाचा आहे? पंचमहाभूताचा आहे का कशाचा आहे? कारण आपले पाच वस्तू पाहिल्या आपण. पृथ्वीच्या पाच पाहिल्या. सांग तू. पृथ्वीच्या पाच वस्तू कोणत्या शहरात? वाचून सांग ना. त्वचा, नाक, हा हा, पृथ्वीचे पाच भाग. येस. त्वचा, मांस, नाडी आणि हाड. हे कशाचा भाग आहे? पृथ्वी. कोणा कोण सांगतो? तू सांग. सांग सांग. पृथ्वीचे सांग. हे कशाचे भाग आहे? पृथ्वीचे भाग. पाण्याचे भाग पोराकडे बस बस ना बस. लाल घाम जे समजा द्रवरूप भाग आहेत ते कशाचे येतात? पाण्याचे. पृथ्वीचे भाग लक्षात आले, पाण्याचे लक्षात आले. आता अग्नीचे कोण सांगतं? सांग. आपल्या शरीरामध्ये अग्नीचे भाग कोणते येतात? तहान, भूक, आळस, निद्रा म्हणजे झोप. पुन्हा तेच तेच. आपल्या शरीरात आहेत का नाही बरं? हे पाच भाग आहेत का नाही अग्नीचे? त्याच्यामुळे आपलं शरीर काय आहे? पंचमहाभूताचं. कशाचं शरीर आहे? पंचमहाभूताचं. याला म्हणजे स्थूल देह. कोणता देह हा? म्हणजे तो ज्ञानेंद्रियाद्वारे आपल्याला कळतो, म्हणून याला स्थूल म्हणायचं. जे ज्ञान, आता एक सूक्ष्म देह त्याचं चिंतन आपण उद्या. हे लक्षात आणा सगळ्या. आता याच्याकरता एक दृष्टांत सांगतो आपल्या 2-4 दिवसात. जुन्या काळामध्ये काय होती? सगळ्या गावाला असं काय होता? कोट म्हणजे भिंती होत्या. चोरापासून संरक्षण काय होतं? सगळ्या भिंती होत्या की नाही? एकच दरवाजा सगळ्या जाम लागल्या. आता काही तिथं आहेत ना, आपण काय पाहतो तिथल्या ते गेट पासून जुने म्हणजे सगळ्या शहरात काय होतं? याचा अर्थ पूर्ण असा भिंती होत्या. एकच आपल्या पूर्ण म्हणजे चोरापासून संरक्षण. आता काही दिवसांनी एका आंधळ्या माणसाला गावाच्या बाहेर जायचं. कुठं जायचं होतं? गावाच्या बाहेर. मग आता त्याला कोणी त्याला कुठं नेऊन घालेला? त्या दरवाजापासून आमच्या प्रत्येक जणाला विचारले, मला रस्ता दाखव, कुठं जायचा? बाहेर. कोणी दाखवून लागलं का? एक जण मला भिंत आहे आणि भिंतीला हात लाईत लाईत कुठे जायचं म्हणले? कारण एकच दरवाजा. त्या दरवाजातून तुम्ही बाहेर निघता. तो रस्त्याने निघाला. कशाला हात लाईत निघाला? दरवाजापाशी आला, त्याला काहीतरी हाताला मुंग्या जास्त म्हणा, शिल्प जास्त म्हणा, आणि जाताना काय रस्ता धड होता. चिखला, काट्या होत्या, चकडीला सगळे छान होती ना. पण कसा तरी तो हात लावीत लावीत तिथं दरवाजा आला, त्याला काय दिसले?
हा झाले गरुज म्हणा काही म्हणा असं ते हा झाले आणि तो अजित असताना तसा दरवाजा मागेला चालत चालत पुढे पुढे गेला दरवाजा राहिला का त्यांनी चलणं बंद केलं का हात तुटाला सुटला तिथं हात सुटला तो खाजून लागला आणि नाही पण चालणं बंद केलं नाही ते चालणं बंद केलं असतं दरवाजातून बाहेर निघाला पुन्हा मग एक राऊंड पुन्हा दरवाजा पुन्हा खात झाले पुन्हा काय झाला दरवाजा तसं आपलं झालं 84 लक्ष येऊन कशाचे येतात सगळे मिळून किती येतात 84 लाख येऊन ते 84 लाख त्याच्यातून एकच येऊन असे आहे मनुष्य देह त्याच्यामध्ये आपल्याला बाहेर कुठून जन्म मरणाच्या बंधनातून बाहेर पडण्याचा हा दरवाजा कोणता परमात्म चिंतन पण आता परमात्म चिंतन करीत नाही आणि संसारामध्ये संसार करून बी आपल्याला परमात्म चिंतन आता हे अवघड आहे का तुम्हाला जे शिकवलं पंचमहाभूत तुम्हाला माहित नाहीत का पृथ्वी माहित नाही का पाणी माहित नाही का आकाश माहित नाही का वायू माहित नाही का हे सगळं माहिती आणि त्याच्यापासून तयार झाला कशापासून पाहिलं ना पृथ्वीचे भाग पाहिले तुम्ही एवढंच शरीरात केस कातडी नाड्या मांस हाड रक्त मूत्र हे आहेत शरीरात आता हे सगळे कशाचे भाग येत पंचमहाभूत पंचमहाभूताला कळतं का पृथ्वीला कळतं का पाण्याला कळतं का हवेला हवा नाही का आपल्या शरीरात श्वास घेतो आपण पण तिला कळतं का बाहेरच्या हवेला कळत नाही तसं शरीरातल्या पण हवेला कळत नाही पुन्हा आकाश आपल्या शरीरात याला बी काय होत नाही कळत नाही मग इथं कळत कोणाला जाणणार आत्मा नसल त्या शरीराला काही कळत याचा आपल्याला अनुभव नाही का प्रेताला काही कळत झालं तरी ते काही तक्रार करीत नाही कारण का तिथं जाणणार आता तुम्ही शरीराला चिमटा घेता की कळते प्रेतामधला आत्मा काय केलेला असतो निघून गेलेला असतो काय गेलेला असतो तो मरत नाही आत्मा मरत नाही या शरीरामध्ये आत्मा आला आत्मा काय होणार आहे दुसऱ्या शरीरामध्ये निघून जाणार आहे आत्मा मरणार आहे का न मरणार आहे आला निघून जाणार आहे त्या शरीरामध्ये काय आला तो दुसऱ्या शरीरातून ह्या शरीरात आईच्या गर्भामध्ये आलं की नाही शरीर त्याच्यामध्ये आत्मा शरीर निर्माण झालं आत्मा त्याच्यामध्ये आला आता शरीराचा आत्मा निघून गेला ते दुसऱ्या शरीरात जाईल है ना मरणार आहे का नाही आत्मा मरत आपण आत्मा आहे का शरीर आहे शरीर तर पंचमहाभूतच ठरलं केस कातडी नाड्या हाड मांस कशाच आहे पृथ्वीचा भाग आहे काही पाण्याचा भाग आहे काही अग्नीचा भाग आहे पण संपूर्ण शरीर कशाच आहे हे पंचमहाभूत त्याच्यामध्ये आत्मा प्रगट झाला काय झाला प्रगट झाला तसं पंक्ती तेर आणि वात माहिती तुम्हाला पंक्ती तेर आणि वात कशाची असते याच्यावर ज्योत प्रगट झाली का काय झाली पंक्ती कशाची आहे माती तेर कशाचे गरबीची वात कशाची आहे कापसाची त्याच्यावर काय झाला अग्नी काय झाला प्रगट झाला की नाही आपण अग्नी काडी लावली की काय झालं त्याच्यावर प्रगट झाला तसं शरीर कशाचे पंचमहाभूत शरीर म्हणलं की पंचमहाभूत आणि त्याच्यामध्ये आत्मा प्रगट झाला म्हणजे आत्मज्योत आणि हे जवळ राहील तवर राहील बरं का हे निघून जाणार येत नाही समजा ते संपलं किंवा म्हणजे ज्योत दिसली बोलून घे काय झाली त्याची प्रगटता नाहीशी झाली
प्रगट होईना. पुन्हा तेल वाट टाकले की पुन्हा काय होते प्रगट होते. जसं तुम्ही या देहा दुसऱ्या देहात जाता म्हणजे तिथं प्रगट होता. पण मरणार आहे तर तुम्ही शरीर नेलेलं आहे का मरणार आहे नेलेलंच. पृथ्वी जसं आकाश पृथ्वी जिला आपण जिवंत म्हणतो पृथ्वीचा भाग तुमच्या शरीरात आहे की नाही? आता तो जिवंत भाग कशामुळे वाटायला तुम्ही आत्मा तुम्ही शरीरात आहे म्हणून तुम्हाला वाटतं आपण जिवंत आहे. आत्मा निघून गेल्यावर शरीर गेलेलंच आहे. तुम्ही कधी मरत म्हणजे तुम्हाला मरण नाही. या सगळ्या ग्रंथाचं सार काय आहे शरीर पंचमहाभूताचं बरं का. शरीर कशाचं आहे आणि आत्मा कोणाचा आहे देव. कोणाचा आहे तो देव. मरत का देव मरत नाही म्हणून तुमचा आत्मा काय होत नाही मरत नाही. आता रडायचं काम आहे काय घाबरायचं काम आहे का मरण तुम्हाला नाही. शरीर नेलेलंच आहे. तुमच्यामुळे जिवंत वाटत. कोणामुळं तुम्ही शरीरात आहे म्हणून शरीर जिवंत आहे. तुम्ही याच्यातून निघून गेले. आपल्याला देवाने आयुष्य दिलेलं आहे. आपल्याला श्वास दिले. एकूण एका मिनिटात किती श्वास आहे काल नाही पाहिलं का 15. एका तासात 900. 24 तासात 31,600. असे आपल्याला प्रत्येक मनुष्य देहातल्या जीवाला काय दिले श्वास दिले. देवाने जन्म घेताना काय दिले तेवढे श्वास घेता येतात आपल्याला. कोणाला 10 कोटी दिले कोणाला 1,00,000 कोटी दिले. तेवढे श्वास संपले. श्वास संपले शरीर संपले. जोवर श्वास आहे तोपर्यंत शरीर जिवंत आहे. श्वास आहे तोपर्यंत ना श्वास कोणाचे लहान वयातच श्वास संपते. काही ते म्हातारे झाले तरी लवकर संपत नाही. तेवढे श्वास दिलेले असते. तेवढे संपल्यावर एक विश्वास आपल्याला आगाव घेता येत नाही. म्हणजे आता श्वास आहे म्हणून शरीर. कशामुळं श्वास आहे म्हणून काय आता शरीर म्हणून श्वास महत्व. कशामुळे महत्व शरीराला श्वास डोळ्याने दिसतील का पण महत्वाचे आहेत की नाही ते कोणी दिले म्हणून आपण आता हे जे आपण चिंतन करायलो ते कोणाचं चिंतन आहे देवाचं चिंतन. कारण आपल्या शरीरामध्ये आपल्याला श्वास दिले देवाने. मग आता जो 1 तास तुमचा इथे चालला म्हणजे देवासाठी तुम्ही किती श्वास द्यायला लागले एका तासामध्ये 900 श्वास. कोणासाठी देवासाठी. मग आता देवासाठी असे श्वास द्यायला देव प्रसन्न होईल का नाराज होईल. देवाचं आपल्या प्रेम आहे की नाही आता कशामुळं श्वास चालू. देवाचा आपल्याला वाटतं देव आपला नाराज. ज्याचा श्वास बंद झाला त्याच्यावर देव काय झाला मग श्वास गेला निघून विषय संपला त्याचा. आता आपलं देवाचं आपल्यावर प्रेम त्याचा अर्थ देवाचं प्रेम आहे की नाही आता कशामुळं श्वास. या ठिकाणी आपलं जे आज आपण स्थूल देहाचं चिंतन केलं हे उद्या आल्या सांगतात. पंचमहाभूताचा देह आहे त्याच्यामध्ये पृथ्वीचे 5 तत्व पाण्याचे 5 तत्व अग्नीचे वायूचे आणि आकाशाचे. लक्षात राहील ना. आता उद्या याचा अभ्यास करूया. पृथ्वीला किती गुण आहेत पाण्याला किती गुण आहेत अग्नीला किती गुण आहेत वायूला किती गुण आहेत आकाशाला किती गुण. कारण 5च विषय शब्द स्पर्श रूप गंध याला कधी गुण म्हणते कधी विषय म्हणते. म्हणजे 5च विषय जगामध्ये आहेत की नाही. 6वा विषय सांगतो एक तर शब्दच ऐकता तुम्ही तुम्हाला रूप पाहता किंवा गंधच घेतात ना आणि ते गेल्याकरता 5 ज्ञानेंद्रिय तुम्हाला 5 ज्ञानेंद्रियांनी 5 विषयाचं ज्ञान होतं. 6वा विषयच नाही ज्ञानेंद्रिय काही गरज नाही. 5 ज्ञानेंद्रिय दिले ना आणि 5 ज्ञानेंद्रियाद्वारे 5 विषयाचं ज्ञान. 6वा विषय नाही. म्हणून आपण या ठिकाणी आज जे तुम्ही लक्षात घेतलं ते उद्या मला सांगता. पृथ्वीला किती गुण पाण्याला किती गुण अग्नीला किती गुण वायूला किती गुण आणि आकाशाला किती गुण आणि आपल्या शरीरामध्ये पृथ्वीचे कोणते भाग आहेत पाण्याचे
कोणते भाग आहेत हे बी एक सांगता आलं पाहिजे. राहिलं चिंतन आपण आता. राहिलं उद्या घेऊ. कुंडली एक हे आहे. आता विश्वास